महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर सध्या पंढरीच्या वारीमध्ये दंग झाले आहेत। गेल्या वर्षीही त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीच्या माध्यमातून पंढरीची वारी घराघरात पोहोचवली होती आणि यंदाही मायबाप रसिक प्रेक्षकांना हा अनुभव घेता यावा यासाठी आदेश बांदेकर वारीमध्ये सहभागी झाले आहेत। बांदेकरांच्या आदेश विश्व या युट्यूब चॅनलद्वारे ते ही वारी घराघरात पोहोचवत आहेत। वारीतील अनेक महत्त्वाचे टप्पे या निमित्ताने घर बसल्या प्रेक्षकांना अनुभवता येत आहेत। पालख्यांचे प्रस्थान, वारीतील महत्त्वाच्या परंपरा, सामान्य वारकऱ्यांची निस्सीम भक्ती, पंढरीची ओढ हे सगळं आदेशदादा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। या प्रवासात अनेक माऊलींशी संवाद साधत रामकृष्ण हरीचा गजर करत ते जेजुरीत पोहोचले आहेत। आता जेजुरीमध्ये पालखीची वाट पाहत असतानाच बांदेकरांना एक खास सरप्राईज मिळाला आहे। बांदेकरांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर देखील वारीमध्ये सहभागी झाल्या आहेत। जेजुरीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्या आदेश बांदेकर यांना भेटल्या। त्यानंतर त्यांनी सहकुटुंब सहपरिवार खंडेरायाचं दर्शन घेतलं। भंडारा खोबरं उधळून सदानंदाचा येळकोट म्हणत गजर केला। परंपरेनुसार खंडेरायाची तळी भरली। त्यानंतर माऊलींची पालखी जेजुरीत आली आणि बांदेकर दाम्पत्याने पालखीचं स्वागत केलं। ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं। दोघांनीही वारकऱ्यांची सेवा करत वारीचा आनंद घेतला। यावेळी सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, आदेश, माझी इच्छा होती तुझ्यासोबत पूर्ण वारी करावी, पण आपल्या जबाबदाऱ्यांमुळे यंदा ते शक्य झालं नाही। पण माझं मन मात्र संपूर्ण वारीतच आहे आणि तू जी वारी करतोय ते पाहून पदोपदी मन भरून येतंय। या वारीत तुला जी लोक भेटत आहेत ते पाहून आपल्या पाठीशी देव कुठेतरी आहे असं वाटतं। तुला महाराष्ट्र भरभरून आशीर्वाद देव आणि तुझ्यावरची सगळी संकट दूर हो। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज तुला तथास्तु म्हणो, अशी इच्छा यावेळी सुचित्रा बांदेकर यांनी व्यक्त केली। पुढे सुचित्रा बांदेकर यांनी वारीतील काही महत्त्वाचे अनुभव देखील सांगितले। त्या म्हणाल्या, आदेश, तू एका माऊलींच्या डोक्यावरचं ओझं तुझ्या डोक्यावर घेतलं। मला पाहताना वाटलंच होतं की ज्या आदेशला मी ओळखते तो आदेश हे नक्की करणारच आणि तू ते केलं। एका छोट्या मुक्ताईने तुझ्या पायाला पट्टी लावली। एका माऊलीने तुला भाऊ म्हणून चहा पाजला। हे सगळं अद्भुत आहे। हे बोलताना आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना गहिवरून आलं होतं। दोघेही यावेळी भाऊक झाले। आदेश बांदेकर यावेळी म्हणाले की या वारीत लोकांच्या मनाची श्रीमंती कळते। या वारीत मला कसलीच चिंता नाहीये। पावलोपावली इथे देव भेटल्याची प्रचिती येते। तर सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, ही वारी आपल्याला खरेपणा शिकवते। अशा पद्धतीने बांदेकर कुटुंबाने वारीत सहभाग घेत घराघरात ही वारी पोहोचवण्याचा ध्यास घेतला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी।